वर्षाच्या केतकी कोंडस्करची महाराष्ट्राच्या 17 वर्षाखालील संघात निवड. नागालँड येथील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचं अजिंक्यपद. न्यू शिवशाहू ग्रुप, पाटील गल्ली आणि गवळीवाडा परिसरात भव्य स्वागत रॅली. गडिंग्लज शहरातील S3 सॉकर फुटबॉल अकॅडमीची खेळाडू केतकी रवींद्र कोंडस्कर हिची कोल्हापूर जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या 17 वर्षाखालील फुटबॉल संघात निवड झाली होती. 22 नोव्हेंबरपासून नागालँड इथं पार पडलेल्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघानं दमदार कामगिरी करत उत्तर प्रदेश संघावर 4-1 गोलनं विजय मिळवून अजिंक्यपद पटकावलं. या विजयी संघात गडिंग्लज शहरातून केतकी कोंडस्कर हिची एकमेव निवड झाली होती. ही बाब शहरासाठी अभिमानास्पद ठरली आहे. या ऐतिहासिक यशानंतर केतकी कोंडस्कर हिचं गडिंग्लज शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. न्यू शिवशाहू ग्रुप तसंच पाटील गल्ली आणि गवळीवाडा परिसरातील बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीनं भव्य स्वागत रॅली काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणांनी ही रॅली परिसरातून काढण्यात आली. केतकीवर फुलांचा वर्षाव करत नागरिकांनी तिच्या कामगिरीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र संघाला अजिंक्यपद मिळवून देणाऱ्या या संघाचा भाग बनणं तसंच जिल्ह्यातून एकमेव खेळाडू म्हणून निवड होणं हे केतकीच्या सातत्यपूर्ण मेहनतीचं, शिस्तबद्ध सरावाचं आणि सॉकर फुटबॉल अकॅडमीच्या मार्गदर्शनाचं फलित असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. लहान वयापासून फुटबॉलची आवड जपत तिनं केलेला कठोर सराव आज यशाच्या शिखरावर पोहोचत असल्याचं चित्र दिसून येत आहे. स्वागतावेळी बोलताना नागरिकांनी केतकी कोंडस्कर हिच्या यशामुळे गडिंग्लज शहराचा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा नावलौकिक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर वाढल्याचे गौरवोद्गार काढले. तिच्या या यशामुळे शहरातील अनेक मुलींसाठी ती प्रेरणास्थान ठरली असून भविष्यात आणखी मोठी कामगिरी करून देशपातळीवर झेंडा फडकावेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. या स्वागत रॅलीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. खेळातून करिअर घडवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या युवक युवतींसाठी केतकी कोंडस्कर हिचं यश नवी उमेद आणि प्रेरणा देणारं ठरलं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.